मुलांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चोराच्या दाढीत अडकली काडी. मजेशीर नाव आहे ना. ही सुद्धा बिरबलाचीच एक चातुर्य कथा आहे. एक आटपाट नगर होतं आणि त्या आटपाट नगरामध्ये बादशहा आणि बिरबल राहत होते. एक दिवस बादशहाचा दरबार भरलेला होता आणि या दरबारामध्ये सर्व दरबारी हजर होते. सर्वजण आपापल्या आसनावर विराजमान झाले होते. सेनापती, वजीर, सरदार आणि बाकी दरबारी आपापसात गंभीर चेहऱ्याने चर्चा करीत होते. थोड्या वेळाने बादशहाचं आगमन झालं आणि बादशहाच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलेलं आहे. बादशहाने सभोवार नजर फिरवली तर त्याच्या लक्षात आलं की बिरबल अजूनही दरबारात आलेला नाही. बादशहाने दरबाराचे कामकाज सुरू करून टाकले आणि प्रश्न विचारला की कुणाला काही सांगायचं आहे का, कोणाची काही फिर्याद आहे का. यावर सरदार उभे राहिले आणि म्हणाले, आम्हा सर्व दरबारांचे एक गाऱ्हाणे आहे की हा जो बिरबल आहे ना, तुम्ही समजता तितका हुशार नाही. फक्त शब्द उलटसुलट करून तो तुमचं मन जिंकतो. यावर बादशहाने बिरबलाची बाजू घेऊन त्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण सरदारांचा हट्ट मात्र सुरूच होता की बादशहा, या बिरबलाकडून न्यायदानाचं काम तुम्ही काढून घ्या. बादशहा थोडा विचारात पडला. त्यानंतर बादशहाने आपल्या हातातली अंगठी एका सरदाराकडे दिली आणि ती अंगठी त्याला त्याच्या कपड्यामध्ये लपवून ठेवण्यास सांगितली आणि नंतर आपल्या सेवकाला बिरबलाच्या घरी पाठवलं आणि बादशहाने ताबडतोब बोलविले असल्याचा निरोप द्यायला सांगितलं. सेवक बिरबलाच्या घरी पोचला आणि त्याने बिरबलाला निरोप दिला. बिरबल रस्त्याने निघाला आणि चालत चालत तो आपल्या दरबारामध्ये पोचला. मग बादशहाने बिरबलाला सांगितलं की अरे बिरबला, अगदी थोड्या वेळापूर्वी मी माझी अंगठी काढून बाजूला ठेवली होती, पण थोड्या वेळाने पाहतो तर ती अंगठी गायब झाली. बिरबला, आता तूच मला माझी अंगठी शोधून देऊ शकतो. तुला शोधायचं आहे आता की या दरबारात बसलेल्या दरबाऱ्यांपैकी कोणी घेतली आहे माझी अंगठी. बिरबल खूप हुशार होता. त्याने क्षणार्धार्थ ओळखले की बादशहा त्याच्या बुद्धीची परीक्षा घेत आहेत. बिरबल म्हणाला, महाराज, आपण जरी चोर पाहिला नाही तरी आपल्या हातांच्या बोटांनी मात्र नक्कीच चोर पाहिला असावा. म्हणून मला तुमच्या बोटांशी बोलण्याची परवानगी द्यावी. बादशहा हसून म्हणाला, अरे बिरबला, माझी ही जी बोटे आहेत ही कशी काय रे पाहतील चोराला, आणि ही बोटे तुझ्याशी कसे बोलतील. पण जर तुझा हट्टच असेल तर माझी परवानगी आहे. बिरबलाने बादशहाच्या बोटांवर मंत्र टाकल्याचा अभिनय केला आणि नंतर ती बोटे आपल्या कानाजवळ नेली आणि बादशहाला म्हणाला, महाराज, माझा अंदाज खरा ठरला. तुमची बोटे म्हणतायत की ज्याच्या दाढीत काडी अडकली आहे तोच अंगठी चोर आहे. आणि बिरबलाने हे वाक्य म्हणतानाच सर्व दरबारातील लोकांवर नजर फिरवली. हे ऐकताच ज्या सरदाराने अंगठी आपल्या खिशात लपवली होती त्याने पटकन आपल्या दाढीवरून हात फिरवला आणि आपल्या दाढीमध्ये काडी तर अडकली नाही आहे ना याची खात्री केली. बिरबलाच्या तीक्ष्ण नजरेने हे दृश्य टिपले आणि पटकन त्याने त्या सरदाराला पुढे आणत बादशहासमोर उभं केलं आणि म्हणाला, महाराज, या सरदाराची झडती घ्यावी. आणि झडती घेताच त्या सरदाराच्या खिशातून अंगठी बाहेर पडली. सर्व सरदार, दरबारी सर्व खजील झाले की पुन्हा बिरबलाने बुद्धिचातुर्याने या परिस्थितीवर मात केली. बादशहा मात्र खूप खुश झाला. त्यांनी भरपूर दागदागिने
आणि काही नाणी बिरबलाला बक्षीस म्हणून दिली आणि बिरबलाचं खूप कौतुक केलं. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो आहे की हुशारी कधीच लपत नाही. तुम्ही खेड्यामध्ये जरी शिकत असला किंवा तुम्ही शहरामध्ये जरी शिकत असला तरी खेड्यातलाही मुलगा तितकाच हुशार असू शकतो जितका की शहरातला. पण त्यासाठी काय महत्त्वाचं आहे? अभ्यास करणं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणीही जर आपल्यापेक्षा हुशार असेल तर त्याच्याकडून त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्याचा हेवा आपण करायला नको. आणि जी व्यक्ती ज्या गोष्टीमध्ये हुशार आहे, एखाद्याचं अक्षर चांगलं आहे, एखाद्याचे टेबल्स पाठ असतात, एखाद्याचा आवाज छान असतो, तर अशा दैवी गुणांचं आपण सर्वांनी कौतुक करायचं, आपला जळफळाट करायचा नाही आणि त्यांचे जे गुण आहेत ते आपल्यात कसे येतील याचा प्रयत्न करायचा. बरं, मग सांगा, ही गोष्ट तुम्हाला आवडली की नाही? आणि आवडली असल्यास लाईक करा आणि कमेंट करा.